यशया अध्याय 10। जे अन्यायाचे निर्णय करीतात व जे लेखक उपद्रवकारक ठराव लिहितात त्यास धिक्कार असो। ते दाद मागणाऱ्या दुबळ्यास धुडकावून लावितात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवितात। ते विधवास लुटितात व पोरक्यास नागवितात। पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही सहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल? बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे याशिवाय त्यांना दुसरी गती नाही। इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे। जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे, त्या अश्शूरास धिक्कार असो। मी त्यास अधर्मी राष्ट्रावर पाठवीन। माझ्या क्रोधास पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी। त्यांनी लुबाडलेल्या मत्तेचा अपहार करावा व त्यास रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्या संबंधाने त्यास आज्ञा करीन। तथापि त्याचा विचार काही असा नाही, त्याच्या मनाचा समज असा नाही। कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे। तो म्हणतो, माझे सर्व सरदार राजे नाहीत काय? कालनो कर्कमिशासारखे, हमात अर्पादासारखे व शोमरोन दिमिश्कासारखे नाही काय? मूर्तिपरायण राज्ये माझ्या हाती लागली आहेत। त्यांच्या कोरीव मूर्ती तर यरुशलेम व शोमरोन यातील मूर्तीपेक्षा अधिक होत्या। म्हणून शोमरोन व त्यातील मूर्ती यांचे मी केले तसे यरुशलेम व त्यातील मूर्ती यांचे मी करणार नाही काय? यास्तव प्रभूने सियोन डोंगर यरुशलेम या संबंधाने आपले समग्र कार्य समाप्त केल्यावर असे होईल की अश्शूरचा राजा याच्या मनातील गर्वाचा परिणाम व त्याच्या उन्मत्त दृष्टीचा दिमाग यांचा बदला मी घेईन। कारण तो म्हणतो, माझ्याच बाहुबलाने व माझ्या स्वतःच्या अकलेने हे मी केले आहे। मी चतुर आहे। मी राष्ट्रांच्या सीमा फिरवल्या आहेत व त्यांची भांडारे लुटिली आहेत। बलाढ्य वीराप्रमाणे मी तख्तावर बसलेल्यास ओढून काढिले आहे। पक्ष्याच्या कोट्याप्रमाणे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे। पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करीतो, त्याप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे। तेव्हा कोणी पंख फडफडाविले नाहीत, तोंड उघडिले नाही, चिवचिव केले नाही। कुऱ्हाडीने तोडणाऱ्या पुढे कुऱ्हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालविणाऱ्या पुढे आढ्यता मिरविल काय? सोट्याने आपणास हाती धरणाऱ्यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे, तसे हे आहे। यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू त्याच्या पुष्टजनास रोडपणा आणील। त्याच्या वैभवाखाली अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल। इस्रायलाची ज्योती अग्नी होईल। त्याचा जो पवित्र प्रभू तो ज्वाला होईल। एका दिवसात त्याचे काटेकुटे व काटे झुडपे तो जाळून खाक करील। तो त्याच्या वनोपवनांचा देह व आत्मा यांची शोभा नष्ट करील। रोगी क्षीण होत जातो,
त्याप्रमाणे त्याची स्थिती होईल. त्याचे वनवृक्ष थोडे उरतील, ते मुलालाही मोजता येतील. त्या समयी असे होईल की इस्रायलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, आपणास ताडण करणाऱ्याचा यापुढे आश्रय धरून राहणार नाहीत, तर परमेश्वराचा, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचा आश्रय ते खऱ्या मनाने करीतील. अवशेष, याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल. कारण हे इस्रायला, तुझे लोक समुद्राच्या रेती इतके असले तरी त्यांचा अवशेष मात्र परत येईल. न्यायाने परिपूर्ण असा प्रलय नेमिला आहे. कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर सर्व देशभर नेमिलेला प्रलय आणीत आहे. यास्तव प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे माझे सियोन निवासी प्रजे, अश्शूर मिस्राप्रमाणे तुला दंडाने ताडण करील व तुझवर सोटा उचलील, तरी त्याला भिवू नको. कारण थोडक्याच काळाने तुझवरचा माझा कोप शमून माझा क्रोध त्याच्या नाशास प्रवृत्त होईल. ओरेब खडकाजवळ मिद्यानाची कत्तल झाली तेव्हाच्या प्रमाणे सेनाधीश परमेश्वर त्यावर चाबूक चालविल. तो आपली काठी समुद्रावर लांबविल, ती तो मिस्राप्रमाणे त्यावर उगारील. त्या समयी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जीव निघेल, आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. तो अयाथास आला, मिग्रोनातून पार गेला. मिखमाशात त्याने आपला सरंजाम ठेविला आहे. ते घाटातून पार गेले. गेबा येथे मुक्काम करू असे ते म्हणत आहेत. रामा थरथर कापत आहे. शौलाचा गिबा पळून जात आहे. गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने हेल काढून ओरड. हे लईशा, कान दे, बिचारे अनाथ होत. मदमेना पळत आहे. गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करीत आहेत. त्याचा आजचा मुक्काम नोबास आहे. तो सियोन कन्येच्या डोंगराला, यरुशलेमेच्या टेकडीला हाताने धमकावित आहे. पहा, प्रभू सेनाधीश परमेश्वर फांद्या भयंकर झपाट्याने छाटीत आहे. उंच वाढलेली खोडे तोडून टाकली जात आहेत. उन्नत नीच होत आहेत. तो लोखंडाने वनातली झाडे तोडीत आहे. लबानोन प्रताप्याच्या हातून पतन पावत आहे.